पुढची विशेष बातमी बघूया। राज्यातील दोन्ही शिवसेनेतील वादाचा आता नवा अंक सुरू झालेला आहे। शिवसेनेने नुकतंच सदस्यत्व अभियान सुरू केलेलं आहे। मात्र या अभियानाच्या बॅनरमधून ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचण्यात आलंय। बघूया। मैत्री धाग्याशी नव्हे तर मैत्री वाघाशी अशी टॅगलाईन देऊन शिवसेनेने हल्ला चढवलाय। मैत्री धाग्याशी नाही या वाक्याखालील शिवबंधन मानणाऱ्याचे आणि बांधून घेणाऱ्याचे हात दिसत आहेत, चेहरा दिसत नाहीये। पण शिवबंधन बांधणारा हात उद्धव ठाकरेंचा असल्याचा अंदाज निळ्या रंगाच्या शर्टवरून लावता येतो। कारण उद्धव ठाकरे अनेकदा निळ्या रंगाच्या शर्टमध्ये पाहायला मिळतात आणि ठाकरेंच्या शिवसेनेतच येणाऱ्यांचं स्वागत शिवबंधन बांधून केलं जातं। तर शेजारच्या फोटोमध्ये मैत्री वाघाशी असं छापलं असून तिकडे एकनाथ शिंदेंचा फोटो पाहायला मिळतो। परिणामी धाग्याशी आणि वाघाशी हे यमक जुळवून राजकीय वादाची जुळवाजुळव करण्यात आली। सत्य आहे ना, शिवसैनिकांना प्रवेश द्यायचा, हातात शिवबंधन बांधायचं, नंतर त्यांचे फोन घ्यायचे नाही, त्यांना भेटायचं नाही, त्यांच्याशी बोलायचं नाही, हे कोणतं बंधन आहे? म्हणून त्या बंधनापेक्षा वाघाशी मैत्री करा, तर ते त्या मैत्रीला अर्थही प्राप्त होतो आणि त्याचा सन्मानही वाढतो। शिवसेनेच्या टॅगलाईनवरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार पलटवार करण्यात आला। तसंच 11 वर्षांपूर्वीच्या सभेची आठवणही करून देण्यात आली। 23 जानेवारी 2014 रोजी मुंबईतील सायनच्या सोमय्या मैदानावरती झालेल्या प्रतिज्ञादिन सभेत आता टीका करणाऱ्यांनी त्या सभेत शिवबंधन बांधलं होतं असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे। हे बांधायला दम लागतो, मनगटाची ताकद लागते। गद्दारीचे मनगट हे बांधू शकत नाही। कोण ते? कोणते वाघ? यांचे नख काढलेले, यांचे दात काढलेले, कसले वाघ आहे? कसले वाघ आहे? काही झालं का गावाकडे पळून जातात? कसले वाघ आहे? कसले वाघ? आता संजय शिरसाट बोलले ना, आमचं खातं बंद करायचं तर करा। हे वाघ आहे का? 20 जून 2022 रोजी शिवसेनेत फूट पडली होती। त्या फुटीनंतर एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या आणि नव्या संघर्षाला सुरुवात झाली। या संघर्षात आता धागा आणि वाघाचा समावेश झालाय। परिणामी या संघर्ष लवकर शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।